76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कसबा बावड्यातील डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सुरुवातीला डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील यांच्या हस्ते आणि विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. यानंतर ध्वजाला मानवंदना देऊन राष्ट्रगीत म्हणण्यात आलं. यावेळी एनसीसी कॅन्डिडेटनी प्रात्यक्षिकं सादर केली. यावेळी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांची वेशभूषा करून देखावा सादर करत सर्वांचं लक्ष वेधलं. यावेळी डॉक्टर संजय डी. पाटील आणि विश्वस्त ऋतुराज पाटील यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेला रणगाडा, लढाऊ विमान आणि जहाजाच्या प्रतिकृतीची पाहणी करून विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली. पुढील महिन्यात डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील यांचा वाढदिवस आहे. याचं औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या ड्रोन क्लबच्या वतीनं ड्रोनच्या सहाय्यानं त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉक्टर संतोष चेडे, डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, CHRO श्रीलेखा साठम, रजिस्ट्रार डॉक्टर नितेश मालदे, सर्व विभागाचे प्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. हॉटेल सयाजी इथं डॉक्टर डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील आणि हॉटेल सयाजीचे मॅनेजर मुकेश रक्षित यांच्या उपस्थितीत डॉक्टर डी.वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. यावेळी भारत माता की जयचा जयघोष करण्यात आला. यावेळी हॉटेल सयाजीमधील सर्व स्टाफ उपस्थित होता. डॉक्टर डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या प्रांगणात आज प्रजासत्ताक दिनानिमित्त कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचं सामुदायिक वाचन करण्यात आलं. एनसीसी विद्यार्थ्यांनी परेडची प्रात्यक्षिकं सादर करीत या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतं गायली. यावेळी बोर्ड ऑफ मॅनेजमेंट मेंबर ऋतुराज पाटील, कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार मुदगल, डी.वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर के. प्रथपन, कुलसचिव डॉक्टर फी भोसले, अधिष्ठाता डॉक्टर राकेश कुमार शर्मा, डॉक्टर अजित पाटील, CHRO श्रीलेखा साटम, वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर वैशाली गायकवाड, रिसर्च डायरेक्टर डॉक्टर C.D. लोखंडे, प्राचार्य डॉक्टर चंद्रप्रभू जंगमे, डॉक्टर R.S. पाटील, डॉक्टर अमृत कुंवर रायजादे, रुधिर बारदेसकर, डॉक्टर उमाराणी जे, उपकुलसचिव संजय जाधव, कृष्णात निर्मळ, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील, तेजशील इंगळे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख, प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.